व्यक्तीला त्याचं आयुष्य जगत असताना क्षणोक्षणी, पावलोपावली, वारंवार एक गोष्ट असते ज्याची खूप गरज असते आणि ती गोष्ट म्हणजे ऑर्गॅझम. आणि म्हणूनच ऑर्गॅझम या विषयात आपण सखोल माहिती घेत आहोत. ही सखोल माहिती घेत असताना आपण अ, बरीच याआधी ऑर्गॅझम विषयाची माहिती बघितली आहे आणि आता आपण बघत आहोत ते माणसाला ऑर्गॅझम प्राप्त करण्याच्या मार्गात कशा प्रकारे अडथळे येतात, हे आपण बघत आहोत. ते बघत असताना यापूर्वी मी असं सांगितलं होतं, की व्यक्तीला ऑर्गॅझम प्राप्त करून देण्यात एक महत्वाची गोष्ट असते, म्हणजे ऑर्गॅझम प्राप्त करण्यात एक महत्वाचा अडथळा असतो, ते म्हणजे त्या व्यक्तीची असणारी वृत्ती. त्याच्या आत असणारा स्वभाव किंवा ज्याला आपण गुणवैशिष्ट्य म्हणू किंवा वैशिष्ट्य म्हणू किंवा कॅरेक्टरिस्टिक म्हणू किंवा साध्या, सोप्या, सरळ भाषेमध्ये आपण त्याला म्हणू स्वभाव किंवा गुण. व्यक्तीच्या आत हे जे गुण असतात, मग आता त्या गुणांना 2 वर्गात म्हणजे कॅटेगराईज केलं. एक गुण आणि एक अवगुण. पण माणसामध्ये काही गुण असतात. आता समाज त्याला अवगुण म्हणतो किंवा संदर्भानुसार ते गुण अवगुण ठरत असतात वगैरे, वगैरे. पण या वृत्ती या शब्दाला साधा सोप्पा सरळ अर्थ आहे, तो म्हणजे स्वभाव किंवा व्यक्तीमध्ये असणारे गुण. आणि हे गुण बऱ्याचदा त्याला ऑर्गॅझम प्राप्त करून देण्याच्या मार्गामध्ये अडथळा ठरतात. मग आता आपल्याला कारण का ऑर्गॅझम मिळवायचं आहे, तर आपल्याला आपल्यामधले हे जे नकारात्मक गुण आहेत ते कमी करायचे आहेत किंवा ते काढून टाकायचे आहेत आणि आपल्यातले जे सकारात्मक गुण आहेत ते वाढवायचे आहेत. बरोबर? मग हे करायचं कसं? कसं ओळखायचं की आपल्यामध्ये कुठला गुण आहे? मग तो गुण आपल्याला निगेटिव्ह इम्पॅक्ट देतो आहे की पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देतो आहे? मग तो आपल्या मार्गामध्ये अडथळा बनतो आहे की तो आपला मार्ग सुकर करतो आहे, सोपा करतो आहे? हे सगळं आपल्याला समजून तर घ्यावं लागेल ना. मग त्यासाठी आपल्याला एका शास्त्राची किंवा ते समजून घेण्यासाठी कशाची तरी गरज तर पडणार आहे ना. म्हणूनच व्यक्तीला स्वतःबद्दल समजून घेण्यासाठी, की आपण नक्की काय आहोत, कसे आहोत, काय जास्त आहे, काय कमी आहे. मग एखादी गोष्ट जी आपल्यात जास्त आहे, तिचा आपल्याला पुढे चालून काही त्रास तर नाही होणार ना. एखादी गोष्ट आपल्यामध्ये कमी आहे, तिचा आपल्याला पुढे चालून तिच्यामुळे काही अडचणींचा सामना तर नाही ना करावा लागणार. असं त्या व्यक्तीबद्दल, त्या पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल त्याच्या आयुष्याचा सगळा लेखाजोखा जो सांगितलेला आहे, तो आपल्याकडे विविध प्रकारच्या शास्त्रांमध्ये सांगितला आहे. आणि याच शास्त्राला आपल्याकडे ऑकल्टिझम असं नाव दिलेलं आहे. ऑकल्टिझम म्हणजे गूढ ज्ञान, रहस्यमय ज्ञान किंवा गुप्त ज्ञान आपण त्याला असं म्हणू शकू. तर पूर्वीच्या काळी हे शास्त्र फार असं प्रगल्भ होतं. फार वैज्ञानिक म्हणजे वैज्ञानिक पायावर असं हे शास्त्र खरं तर आधारलेलं आहे. जे लोक त्याला म्हणतात ना, की त्याच्यामध्ये अंधश्रद्धा आहे, भोंदूगिरी आहे, ते तर प्रत्येकच गोष्टीमध्ये आहे. आजच्या जगात प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला भेसळयुक्त स्वरूपात किंवा काय म्हणता येईल ना, त्याच्या अशुद्ध स्वरूपामध्ये किंवा जे त्या गोष्टींमधलं अर्धवट ज्ञान असणारे लोक आहेत, त्यांच्याद्वारे हे तर जगात प्रत्येकच ठिकाणी आहे ना. पण म्हणून खरं ज्ञान बिनकामाचं आहे असं थोडी आहे. आणि म्हणूनच हे जे ज्ञान आपल्या शास्त्रकारांनी आपल्याला देऊन ठेवलेलं आहे ना, ते आज योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं झालं आहे आणि त्याद्वारे लोकांचा फायदा करून देऊन त्यांना त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, शांतता, पूर्णता, तृप्तता असं सगळं देण्यासाठी लोकांची मदत करणं हे आजच्या काळात म्हणजे ज्यांना या शास्त्रामध्ये आवड आहे, समज आहे, त्यांचं हे एक कर्तव्य झालेलं आहे. आणि म्हणूनच मीही सोशल मीडियाच्या माध्यमातून या शास्त्राबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर या शास्त्राबद्दलची एक मला कळलेली फिलॉसॉफी मी तुम्हाला सांगते. ठीक आहे? म्हणजे आता थोडक्यात आधी आपण ऑकल्टिझम म्हणजे काय समजून घेऊ. ऑकल्टिझम म्हणजे गूढशास्त्र, गुप्तशास्त्र, रहस्यमय शास्त्र. ठीक आहे? मग आता या शास्त्राच्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. जसं की ऑकल्टिझममध्ये कशा-कशाचा समावेश होतो, तर त्याचं सगळ्यात मूळ आहे ते म्हणजे ज्योतिषशास्त्र. ज्योतिषशास्त्र हा सर्व ऑकल्ट शास्त्राचा मूळ काय म्हणू शकतो आधार ग्रंथ आहे. ठीक आहे. कारण ते वेदाचं एक अंग आहे आणि वेद म्हणजे आपल्या भारतीयांसाठी काय आहे तर ज्ञानाचा एक सोर्स आहे. तर ते ज्ञानाचा जो सोर्स आहे त्याचं एक ग्रंथ किंवा एक आपण त्याचं एक वेदाचं अंग म्हणू शकू. त्याला आपण ज्योतिषशास्त्र असं नाव दिलं आहे. मग हे ज्योतिषशास्त्र जे आहे ते खूप डीप आहे. म्हणूनच या ज्योतिषशास्त्राच्या वेगवेगळ्या ब्रँचेस निर्माण झालेल्या आहेत. त्यापैकी म्हणजे त्यापैकी मुख्य ब्रँचेस म्हणजे एक मग त्याच्यामध्ये न्यूमरोलॉजी आहे. त्याच्यानंतर एक फेस रीडिंग म्हणजे आपल्या चेहऱ्यावरून बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात त्याला फेस रीडिंग आहे. त्याच्यानंतर हाताच्या रेषा बघून जे सांगितलं जातं ते हस्तरेषा आहे.
त्याच्यानंतर जे रत्नशास्त्र आहे, जे वेगवेगळ्या प्रकारचे रत्न आपल्याला निसर्गामध्ये दिसतात, तर त्या रत्नाचा पण आपल्यावर काय परिणाम होतो, कसा परिणाम होतो, तर ते सांगणारं रत्नशास्त्र आहे. त्याच्यानंतर आता हे तर आपलं भारतीय झालं. मग आता याच्यात काय झालं, की पाश्चात्य लोकांनी सुद्धा म्हणजे पाश्चात्य संस्कृती तिथे जसे आपली भारतीय सभ्यता विकसित झाली, तसं जेव्हा पाश्चात्य जगामध्ये पण वेगवेगळ्या संस्कृती विकसित झाल्या, तर प्रत्येक संस्कृतीचा अल्टिमेट उद्देश हाच आहे, की लोकांचं आयुष्य सुखी व्हावं, सुखकर व्हावं, कम्फर्टेबल व्हावं. म्हणून त्या शास्त्रांमध्ये सुद्धा या अशा ऑकल्ट शास्त्राची रचना केलेली आहे. मग त्यापैकी हे जे आजकाल आपण टॅरो कार्ड बघतो किंवा सन साइन बघतो, म्हणजेच व्यक्तीचं जे सूर्य राशी ज्याला आपण म्हणतो, तर ते सनसाइन असेल, तर हे जे आहे हे यातलं पाश्चात्य आहे आणि मूळ भारतीय जे ज्योतिष आणि ज्योतिषाचे जे प्रकार आहेत ते हे न्यूमरोलॉजी वगैरे हे शास्त्र आहे. तर हे सगळं याला आपण ऑकल्ट सायन्स असं म्हणू शकू. आता या ऑकल्ट सायन्सची एक मुख्य थीम काय आहे? जर आपण भारतीय ज्योतिष याला केंद्रीभूत ठेवून किंवा याला केंद्रस्थानी ठेवून जर ऑकल्टिझमचं ज्ञान थोडक्यामध्ये समजून घ्यायचं जर आपण ठरवलं, तर काय आहे? ज्योतिषशास्त्राचा पाया काय आहे? तर मुळात इथे 9 ग्रहांची संकल्पना आपल्याला सांगितली आहे, की 9 ग्रह आहेत आणि हे 9 ग्रह अवकाशात कुठेतरी आहेत आणि हे 9 ग्रह आपल्या आयुष्यावर काहीतरी प्रभाव टाकतात. असं आपल्याला या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं जातं. मग जेव्हा आपण ज्योतिषाकडे जातो, तर ते आपल्याला सांगतात, की हा ग्रह इथे असा परिणाम करतोय, तो तसा करतोय, हा इथून दृष्टी टाकतोय, वगैरे, वगैरे, वगैरे. ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मला याच्या मागची एक व्हेरी कळलेली फिलॉसॉफीचं सिक्रेट आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आणि तुम्हालाही ते पटतं का बघा आणि तुम्हीही इथून पुढे मी तुम्हाला जे ऑकल्ट सायन्सचं सर्व सिक्रेट्स सांगणार आहे ना, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला कळेल, की खरंच आपले जे पूर्वज होते ते किती बुद्धिमान होते, ते किती ब्रिलियंट होते आणि त्यांनी किती अचूक पद्धतीने आपल्याला हे सर्व समजून सांगितलेलं आहे. ठीक आहे? तर हे ज्योतिषशास्त्रामध्ये ही जी ग्रहांची संकल्पना आणलेली आहे, तर व्यक्तिशः मला स्वतःला असं वाटतं, की हे ग्रह, तारे, नक्षत्र, राशी हे सगळं म्हणजे काय आहे माहिती का? तर एक प्रकारचं मेटाफर आहे, एक प्रकारचं रूपक आहे. आपल्याला काही गोष्टी समजावून सांगण्यासाठी वापरलेलं. म्हणजे कसं? तर एक्झॅक्टली सेम जसं लहानपणी आपल्याला आपले आई-वडील किंवा आजी-आजोबा किंवा शाळेमध्ये आपल्याला गोष्टी सांगतात किंवा आपल्या भारतीय हे जे कथा विज्ञान आहे, या कथा विज्ञानामध्ये पंचतंत्राच्या गोष्टी खूप प्रसिद्ध आहेत. बरोबर? आता तुम्ही जर कधी या पंचतंत्राच्या गोष्टी ऐकल्या असतील, तर तुम्हाला लक्षात आलं असेल, की या पंचतंत्राच्या गोष्टींमध्ये प्राण्यांचा वापर केलेला आहे. जसं या पंचतंत्रामधली एक गोष्ट आहे. काय गोष्ट आहे? ससा आणि कासवाची, की ससा आणि कासवाची शर्यत लागती. मग ते दोघं जाता. मग ससामध्ये झोपून जातो आणि कासव तिथे पोहोचतो. ही ससा कासवाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर म्हणजे आता त्या पंचतंत्रामध्ये खूप गोष्टी आहे, की जंगलातल्या गोष्टी आहे, की तो अस्वल त्याला ढकलून देतो त्या व्यक्तीला वगैरे, वगैरे. म्हणजे तो त्याला धोका देतो म्हणजे विश्वासघात किंवा मग कोल्ह्याच्या काही गोष्टी आहेत, की लबाड कोल्हा. ते ना कोल्ह्याला द्राक्ष आंबटवाली ती गोष्ट आहे. तर अशा या पंचतंत्राच्या वेगळ्या गोष्टी आहेत किंवा ती उंदीर आणि सिंहाची, की तो उंदीर जो आहे तो सिंहाचं ते जे जाळं आहे ते कुरतडतो आणि सिंहाला वाचवतो वगैरे, वगैरे, वगैरे. आता मला तुम्ही सांगा, की जंगलात खरंच असे प्राणी असतात का? ते एकमेकांशी बोलतात का? तर नाही. असं प्रॅक्टिकली जंगलात कधी घडतं का? नाही घडत. पण मग आपल्याला त्या गोष्टी का सांगितलेल्या आहेत? तर त्या गोष्टी आपल्याला सांगताना त्या गोष्टीतून आपल्याला त्यांना काहीतरी बोध द्यायचा होता. आपल्याला काहीतरी समजवून सांगायचं होतं आणि ते समजून सांगण्यासाठी एक रूपक म्हणून, एक उदाहरण म्हणून, इंग्लिशमध्ये ज्याला आपण फॉर एक्झाम्पल म्हणतो, तसं ते फॉर एक्झाम्पल म्हणून त्यांनी तिथे त्या प्राण्यांचा वापर केलेला आहे. पंचतंत्रांच्या गोष्टीमध्ये, की ससा असा आहे. मग त्यांना आपल्याला काय समजून सांगायचंय, की सशामध्ये असे-असे गुण आहेत. कासव असा आहे. मग कासवामध्ये असे-असे गुण आहेत. मग सशाचा तो जो गुण होता, त्या गुणामुळे त्याचा कसा नुकसान झालं आणि कासवामध्ये तो हा गुण होता म्हणून कासवाचा कसा फायदा झाला. हे बेसिकली आपल्याला त्यांना समजून सांगायचंय, की तुम्ही पण तुमच्यामध्ये ते गुण आणा. आणि त्यासाठी त्यांनी मग तिथे ससा, कासव, सिंह, उंदीर, कोल्हा, अस्वल हे असे रूपक, हे असे मेटाफर वापरलेले आहेत. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली, एक्झॅक्टली आपल्या शास्त्रकारांनी ज्यांनी हे ऑकल्ट सायन्स निर्माण केलेलं आहे ना, त्यांनी या ग्रह ताऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला हेच समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, की जेव्हा आपण म्हणतो, की एखाद्या माणसाच्या कुंडलीमध्ये हा ग्रह खराब आहे, तर याचा अर्थ त्या माणसामध्ये त्या ग्रहाशी संबंधित जे गुण आहेत ना, त्या गुणांची कमतरता आहे आणि म्हणून त्याला त्याच्या आयुष्यात समस्या येत आहेत. असं आपल्या शास्त्रकारांना आपल्याला समजवायचं होतं. आणि म्हणून हे जे ज्योतिषशास्त्र किंवा हे जे पूर्ण ऑकल्ट सायन्स आहे, हे पूर्णपणे ह्यूमन सायकोलॉजीवर बेस्ड आहे. हे शास्त्र माणसाला त्याची सायकोलॉजी घडवायला
किंवा त्याची बिघडलेली सायकोलॉजी सुधारवायला खूप मदत करणारं शास्त्र आहे. कारण या शास्त्रामध्ये आपल्याला आपण स्वतःमध्ये काय इम्प्रूव्ह करू शकतो, कशा प्रकारे स्वतःला इम्प्रूव्ह करू शकतो, त्या इम्प्रुव्हायझेशनसाठी काय स्कोप आहे, याच्याबद्दलचं सविस्तर ज्ञान आपल्याला या शास्त्रांमध्ये मिळतं. फक्त विषय असा आहे की तुम्हाला ज्याने हे शास्त्र समजून सांगितलं त्याने ते तशा सायकोलॉजिकली तुम्हाला समजावून सांगितलं का? जर तसं ते त्याने तुम्हाला समजून सांगितलं आणि त्याने सांगितल्यानुसार तुम्ही तुमच्या आयुष्यात त्याचं अनुसरण केलं तर तुमचा खूप फायदा होतो. आणि दुर्दैवाने समजून सांगणाऱ्यांनीच तुम्हाला सांगितलं नाही तर तुमचा त्याच्यात फायदा होत नाही. आणि म्हणून मग इथे लोकांचे दोन गट पडतात. काही जण म्हणतात की हे शास्त्र म्हणजे पूर्णपणे भोंदू आहे, पूर्णपणे अंधश्रद्धा आहे, लोकांना लुबाडण्याचे काम आहे, म्हणून हे लोक त्याच्याकडे पाठ फिरवतात. आणि काही लोक मात्र या शास्त्राला किंवा या शास्त्रातल्या प्रत्येक गोष्टीला प्रमाण मानून याच्यानुसारच आपल्या आयुष्यातले सगळे निर्णय घेताना दिसतात. म्हणजे ते या शास्त्रावर खूप अवलंबून आहेत, कारण या शास्त्राने त्यांचं काहीतरी भलं केलेलं आहे, त्यांना काहीतरी चांगला मार्ग दाखवलाय, त्यांना काहीतरी रस्ता दाखवलाय, त्यांचं काहीतरी दिशादर्शन केलेलं आहे. आणि म्हणूनच सोशल मीडियावर या शास्त्राबद्दल जे काही ज्ञान उपलब्ध आहे, मग ते काहींना लागू पडतं, काहींना बिलकुल लागू पडत नाही, काहींना थोडं लागू पडतं, काहींना एकदम अचूक लागू पडतं. त्याचं कारण आहे की समजून सांगणाऱ्याने ते कसं सांगितलं त्यावर खूप गोष्टी मॅटर करतात. आणि म्हणून मला असं लक्षात आलं की जे सोशल मीडियावर नाहीये ना, ऑकल्टिझम बद्दल, न्यूमरोलॉजी बद्दल, ऍस्ट्रोलॉजी बद्दल, आपण जरा लोकांना ते पॉइंट ऑफ व्ह्यू सांगूया. आणि म्हणूनच या न्यूमरोलॉजी सिरीजची आपण सुरुवात करत आहोत की ज्यामध्ये आपण व्यक्तीला ही जी ग्रहांची संकल्पना आहे किंवा नंबर्सची संकल्पना आहे ना, ती आपण त्यांना सायकोलॉजिकली समजून सांगूया की सायकोलॉजिकली हे ग्रह किंवा हे नंबर्स तुमच्यावर कसे प्रभाव टाकतात, काय तुमची सायकोलॉजी घडवतात, काय तुमची सायकोलॉजी बिघडवतात, आणि मग ते समजून तुम्ही काय उपाययोजना केल्या पाहिजे, हे सर्व इथे आपल्याला समजून सांगायचंय. कारण हेच त्या शास्त्राचं मूळ आहे. ते शास्त्रकारांनी ज्यांनी याची रचना केली त्यांना याच्यातून हेच अपेक्षित होतं, हेच अभिप्रेत होतं की जेव्हा समजा एखादा मुलगा आहे, त्याची लहानपणीच त्याची कुंडली बनवलेली आहे, त्याच्या कुंडलीत त्याला सांगितलं गेलं की त्या व्यक्तीचा हा ग्रह कमजोर आहे, कमकुवत आहे, तेव्हा त्याच्या मग मग ते करतात. मग तिथे ते काय सांगतात की एक काम करा, तुमच्या मुलाला ना तुम्ही लहानपणापासून हा एक उपाय करायला सांगा, त्याने त्याचा फायदा होईल. म्हणजे काय, तर त्याचा तो जो ग्रह खराब आहे ना, त्या ग्रहाशी संबंधित जी वृत्ती आहे किंवा त्या ग्रहाशी संबंधित जे गुण आहेत, त्या ग्रहाशी संबंधित ज्या क्वालिटीज आहेत, त्या क्वालिटीज त्याच्यामध्ये एन्हान्स व्हाव्या, त्या क्वालिटीज त्याच्यामध्ये याव्यात, म्हणून त्याला ते उपाय सांगितले जातात. म्हणून हे जे उपाय पण आहेत ना, हे उपाय खूप सायंटिफिक आहे. फक्त ते उपाय जर तुम्हाला कोणी लॉजिकली पटवून दिले नाही तर मग तुम्हाला कळत नाही की नक्की काय करायचं. जसं आता समजा तुम्हाला सांगितलं की हा ग्रह असा आहे ना, तर तुम्ही एक काम करा, समजा असं सांगितलं की सूर्यग्रह तुमचा खराब आहे आणि मग तुम्ही काय करणार, रोज सकाळी सकाळी लवकर उठा आणि सूर्याला अर्घ्य द्या. असा हा उपाय आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे, सगळ्यांना सांगतात. पण मग लोकांना हेच नाही कळत की माझ्या कुंडलीत सूर्यग्रह खराब आहे म्हणजे नक्की काय आहे. आणि मग मला हा जो उपाय करायला सांगितला आहे की सकाळी उठा आणि सूर्याला अर्घ्य द्या, मग नक्की त्याचा याच्याशी काय संबंध आहे. मग मला नोकरीमध्ये प्रमोशन पाहिजे आहे, त्याचा याच्याशी काय संबंध आहे. किंवा मला सरकारी जॉब पाहिजे आहे, तर त्याचा या सकाळी उठून सूर्याला अर्घ्य देण्याशी काय संबंध आहे. हे जर तुम्हाला लॉजिकली कोणी समजून नाही सांगितलं तर तुम्ही मानसिक दृष्टीने त्याच्याकडे सकारात्मकतेने बघणारच नाही ना, तुमची सायकोलॉजीच तयार होणार नाही त्याच्याकडे सकारात्मकतेने बघण्याची. म्हणून हे शास्त्र, जे लोक या शास्त्राचा अभ्यास करतात किंवा लोकांना कन्सल्टेशन करताना, त्यांच्यावर आज घडीला ही खूप मोठी जबाबदारी येऊन पडली आहे की त्यांनी लोकांना हे शास्त्र योग्य भाषेत, त्यांना समजेल अशा भाषेत, त्यांना समजेल अशा सायकोलॉजीनुसार, लोकांच्या मानसिकतेनुसार, त्यांच्या मानसशास्त्रानुसार त्यांना हे शास्त्र शिकवलं पाहिजे, समजून सांगितलं पाहिजे. त्याच्या मागचा अर्थ, त्याच्या मागचं विज्ञान, त्याच्या मागची रॅशनॅलिटी, ती जोपर्यंत आपण लोकांना समजून सांगणार नाही तोपर्यंत आपलं हे इतकं महान शास्त्र लोकांना याचा जास्तीत जास्त फायदा करून नाही घेता येणार. आणि म्हणूनच या सिरीज मध्ये आपण हे सर्व बघणार आहोत. तर तुम्ही हे प्रत्येक ग्रहानुसार आपण हे जे काही बघणार आहोत की कुठल्या ग्रहाशी काय क्वालिटी जोडल्या आहेत आणि त्या क्वालिटीचा, म्हणजेच त्या गुणांचा, म्हणजेच त्या वैशिष्ट्यांचा, म्हणजेच त्या वृत्तींचा आपण कसा वापर केला पाहिजे आणि आपल्या आयुष्यात त्याचा कसा वापर करून घेतला पाहिजे, हे तुम्हाला यातून कळेल. आणि दुसरं महत्वाचं की माणसाला आयुष्य जगताना वेगवेगळ्या प्रकारचे गुण गरजेचे असतात. असं नाही होत की एकच गुण तुमच्यामध्ये आहे आणि त्याच्याच आधारे तुमचं सगळं आयुष्य कटणार आहे, असं होणार नाहीये. वेगवेगळ्या गुणांची तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीत गरज पडणार आहे.
म्हणूनच आपल्या या शास्त्रामध्ये सांगताना व्यक्तीला फक्त 1 किंवा 2 ग्रहांबद्दल नाही सांगत, तर त्याच्या कुंडलीतल्या प्रत्येक ग्रहाचं विश्लेषण केलं जातं. मग तसंच तुमचं आयुष्य जगत असतानाही तुम्हाला या प्रत्येक ग्रहाची गरज पडणार आहे किंवा तुमचा प्रत्येक ग्रह तुम्हाला स्ट्रॉंग करणं तुम्हाला गरजेचं आहे. फक्त एक कुठला तरी ग्रह मी स्ट्रॉंग केला आणि आता माझं काम झालं असं कधीच होत नाही. म्हणून फक्त माझा मूलांक कुठला किंवा माझा भाग्यांक कुठला किंवा माझ्या कुंडलीत फर्स्ट हाऊस मध्ये हा ग्रह आहे म्हणून मी फक्त त्याच ग्रहाबद्दल समजून घेणार आहे, असं करू नका. तुमचं आयुष्य तुम्हाला चांगलं करण्यासाठी हे जे ऑकल्टिझम आहे म्हणजे ज्योतिषशास्त्र, न्यूमरोलॉजी शास्त्र, हे जे शास्त्र आहेत ना, हे समजून घेताना तुम्ही 9 ग्रहांची संकल्पना समजून घ्या. फक्त एकाच ग्रहाची संकल्पना समजून घेऊ नका. आणि त्या ग्रहांची संकल्पना समजून घेतल्यानंतर, त्या ग्रहाचं वैशिष्ट्य समजून घेतल्यानंतर, त्या ग्रहांचे गुण समजून घेतल्यानंतर आपल्यामध्ये त्यातला कुठला गुण कमी आहे हे समजून घ्या आणि मग तो ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी जे सायकोलॉजिकल उपाय तुम्हाला सांगितले जातील ते पण करा. ते उपाय काय आहेत, कसे आहेत, त्याचं विज्ञान काय आहे ते समजून घ्या आणि मग तुमच्या या 9च्या 9 ग्रहांना स्ट्रॉंग करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात काय बदल घडतो. म्हणजे प्रत्येक ग्रहाशी संबंधित अगदी एक गुण जरी तुम्ही आत्मसात केला ना, तरी 9 ग्रहांचे मिळून 9 नवीन गुण जर तुम्ही तुमच्यात आत्मसात केले, तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप ड्रास्टिक फरक पडलेला दिसेल. म्हणून हे जे ऑकल्टिझम आहे ना, ते आपण इथे सायंटिफिक पद्धतीने किंवा सायकोलॉजिकल पद्धतीने समजून घेणार आहोत. सो स्टे ट्यून आणि ही पुढे ही सिरीज खूप 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 इंटरेस्टिंग होत जाणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रश्नांची, तुमचा भूतकाळ, तुमचं वर्तमान काळ, तुमचं भविष्यकाळ, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडायला मदत होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी हे सुरुवातीपासून ऑर्गॅझम सिरीज सुरू झाली तेव्हापासून सांगतेय की आयुष्यात कुठलीच गोष्ट मिळण्यासाठी कोणावरच अवलंबून राहू नका. मग जसं ऑर्गॅझम मिळण्यासाठी दुसऱ्या कोणावर अवलंबून राहू नका, त्याचा सोर्स स्वतःच्या आत आहे तो शोधा. हे जसं मी सुरुवातीपासून सांगते तसंच आता परत एकदा सांगेल की तुमची जी काही कुंडली आहे, तुमचं जे काही आयुष्य आहे, तुमचा जो काही भूतकाळ आहे, तुमचा जो काही वर्तमान काळ आहे, तुमचा जो काही भविष्यकाळ आहे, तो समजून घेण्यासाठी कुठल्याही ज्योतिषावर, न्यूमरोलॉजिस्टवर, टॅरो कार्डवाल्यावर, ह्याच्यावर त्याच्यावर कोणावरच अवलंबून राहू नका. तुमचं तुम्ही समजून घ्या. खूप सोपं आहे समजायला. त्याच्यासाठी तुम्हाला काही मोठा अभ्यासक, पीएचडी होल्डर, मोठे-मोठे ग्रंथ, मोठे-मोठे शास्त्र, संस्कृत भाषेचे ते पुरातन ग्रंथ असं काहीही खूप काही समजून घ्यायची गरज नाहीये. एकदम सोपं आहे, सिंपल आहे, सॉर्टेड आहे. 9 ग्रह आहे, 9 ग्रहांचे 9 कन्सेप्ट आहे आणि तेच आपल्याला बस समजून घ्यायचं आहे. बस दॅट्स इट. तुम्ही एकदा 9 ग्रह समजून घेतले ना, की तुमच्या आयुष्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हालाच मिळतील. त्याने तुमचे पैसे वाचतील हा तर एक भाग झाला. पण पैसे हा काही मुद्दा नाही. कारण माणसाला त्याच्या आयुष्यात काहीतरी करायचं म्हणजे पैसे खर्च करणं स्वाभाविक आहे. म्हणून तुम्ही ज्योतिषाकडे जाता, त्याची फीस देता, ज्योतिषाने तुम्हाला जे सांगितलं ते करतात. अगदी महागडे उपाय करतात. तुम्ही सगळं करता किंवा याआधी तुम्ही सगळं केलेलं आहे. पण किती दिवस तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहणार आणि काय गोष्टींसाठी तुम्ही अवलंबून राहणार? रोजच तुम्ही नाही ना त्याला विचारू शकणार. आणि ठीक आहे, तुम्ही कदाचित विचारताल किंवा समजा तुम्ही दर आठवड्याला त्याला जे काही तुम्हाला वेळोवेळी प्रश्न पडत जातील, तो ते व्यक्ती तुम्हाला उत्तर देईल. पण तुमच्या आयुष्यात तुमच्या संदर्भाने ते सर्व समजून घ्यायला, तुमच्या आयुष्यातली पूर्ण परिस्थिती काय, या आधीचा आयुष्यातला तुमचा भूतकाळ काय, असं सगळं समजून घेऊन सगळे डॉट कनेक्ट करून एका कन्क्लुजनवर यायला त्या ज्योतिषाला किंवा त्या न्यूमरोलॉजिस्ट वाल्याला किंवा त्या टॅरो कार्ड वाल्याला जमणार आहे का? नाही ना. कारण त्याच्यासाठी तर तुम्ही एक क्लायंट आहात. जसे त्याचे बाकी क्लायंट आहे. तुम्हाला एकट्याला तो इतका वेळ देऊ शकणार आहे का? नाही ना. तो जे काही सांगणार आहे तो जनरल संदर्भाने सांगणार आहे. जसं समजा तुमच्या भविष्यात या आठवड्यात लिहिलेलं आहे की समजा मेष राशीवाल्यांना या आठवड्यामध्ये धनप्राप्ती होणार आहे, असं भविष्य आहे, पेपरात छापून आलं किंवा टॅरो कार्ड वाल्यांनी सांगितलं किंवा न्यूमरोलॉजिस्टनी सांगितलं की या मुलांकवाल्याला या आठवड्यात या महिन्यात धनलाभ होणार आहे. हो, बरोबर आहे. पण तुमच्या आयुष्यात तुम्हाला धनलाभ होण्यासाठी तशा काही संधी आहेत का? तसं काही तुमच्या आयुष्यात काही घटना आहेत का की तुम्ही मागे काही एखाद्या गोष्टीसाठी अप्लाय करून ठेवलेलं आहे, तुम्ही एखादा नवीन बिझनेस स्टार्ट करण्याचा विचार करताय किंवा तुमचं एखादी महत्वाची डील आहे म्हणजे ती कन्फर्म होणार आहे किंवा तुमच्यातला एखादा गुण आहे जो अचानक सगळ्या जगाच्या नजरेत येणार आहे किंवा मग तुम्हाला कोणीतरी त्यासाठी इन्स्पायर करणार आहे की अरे तुझ्यामध्ये ही क्वालिटी खूप चांगली आहे आणि तू ह्याचा वापर करून काहीतरी तुझं स्वतःचं सुरू कर. असं तुमच्या आयुष्यात काय घडतंय हे फक्त तुम्हालाच माहितीये ना. मग त्याने तुझे सांगितलंय की तुम्हाला धनलाभ होणार आहे, त्या धनलाभ होणार आहे या वाक्याचा तुमच्या स्वतःच्या आयुष्यासोबत संदर्भ जोडून त्याचा आपल्यासाठी कसा वापर करायचा हे फक्त तुम्हीच करू शकता. हे तुम्हाला रेडीमेड कोणीही करून देणार नाही. त्याच्यासाठी तेवढं काम तुम्हालाच करावं लागणार आहे. आणि म्हणून तुम्ही ही ऑकल्टिझमची मूळ संकल्पना किंवा सायकोलॉजी बेस्ड संकल्पना जर समजून घेतली ना, या आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला फक्त 9 प्लॅनेटच्या 9 वृत्ती समजून घ्यायच्या आहेत.
ते तुम्ही एकदा समजून घेतलं ना, की तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळेल आणि तुम्हाला कोणावरही अवलंबून राहायची गरज पडणार नाही. कारण लोकांना जेव्हा हे कळतं, की तुम्ही त्यांच्यावर अवलंबून आहात, तेव्हा लोक बऱ्याचदा कधी-कधी तुमचं शोषण सुद्धा करतात. हे मी याआधी सुद्धा सांगितलंय. त्याच्यामुळे आयुष्यात स्वावलंबी व्हायला महत्त्व द्या. कुठल्याही गोष्टीत. मग ह्या ऑकल्टिझमच्या ज्ञानाच्या बाबतीत सुद्धा स्वावलंबी व्हा. ज्योतिषावर कोणी कितीही सांगो, की मला 50 वर्षाचा अनुभव आहे, 35 वर्षाचा अनुभव आहे. हो, बरोबर आहे. त्या माणसाने खरंच त्या शास्त्राचा तितका अभ्यास केलाय. वी रिस्पेक्ट हिज नॉलेज, वी रिस्पेक्ट हिज एक्सपिरियन्सेस. पण तुमच्या संपूर्ण आयुष्याचा संदर्भ फक्त तुम्हालाच माहिती ना, तो त्याला माहीत नाहीये. त्यामुळे तो तुम्हाला तेवढं अचूक नाही सांगू शकणार, जेवढं तुमचं तुम्ही स्वतःला अचूकपणे सांगू शकताल. म्हणून हे साधं सोप्पं शास्त्र समजून घ्या सायकॉलॉजीच्या आधारे आणि तुमच्या आयुष्यातल्या ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मिळवू पाहत आहात ना, ते मिळवायला हे शास्त्र तुम्हाला खूप मदत करेल. आपली ही सीरीज तुम्हाला खूप मदत करेल आणि तुम्हाला बौद्धिक ऑर्गॅझम मिळवून द्यायला तर खूप मदत करेल. बाकी ऑर्गॅझम मिळवून द्यायला मदत करेलच, पण बौद्धिक आणि एनर्जेटिक ऑर्गॅझम द्यायला तर खूपच एक्स्ट्रीम मदत करेल. सो स्टे ट्यून अँड शेअर इट विथ एव्हरीबडी. ज्या तुमच्या संपर्कात कोणाला न्यूमरॉलॉजी, ॲस्ट्रोलॉजी या ऑकल्टिझम शास्त्रामध्ये इंटरेस्ट आहे किंवा मी तर म्हणेल इंटरेस्ट आहे त्यांना तर तुम्ही शेअर करूच नका. कारण ते तर स्वतःहून माझ्याकडे येतील. त्यांना सोशल मीडियाचा अल्गोरिदम माझा हा व्हिडिओ सजेस्ट करेल. ज्या लोकांचा या शास्त्रावर विश्वास नाहीये ना, त्यांना तुम्ही जरूर आपली ही सीरीज सजेस्ट करा, की अरे बाबा एकदा हा व्ह्यू अशा दृष्टीने समजून घ्यायचा प्रयत्न कर. आणि बघा त्या लोकांचं किती मत परिवर्तन व्हायला यातून मदत होणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयाच.